अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। आज 26 ऑगस्ट श्रावणातील 4था सोमवार आणि या दिवशी आलेली आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी। भगवान श्रीकृष्णाचा जन्म श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमीला झाला। या दिवशी त्यांचा जन्मदिवस देशभरात आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो। भगवान श्रीकृष्ण रोहिणी नक्षत्रात जन्माला आले होते। जन्माष्टमी हा सण अत्यंत शुभ मानला जातो। आपल्या हिंदू धर्मात या दिवसाला विशेष महत्त्व आहे। दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते। त्याचबरोबर या दिवशी व्रत करून श्रीकृष्णाची विधियुक्त पूजा केली जाते। असं म्हटलं जातं की जो व्यक्ती श्रीकृष्ण जन्माष्टमीचं व्रत करून श्रीकृष्णाची पूजा करतो त्या व्यक्तीच्या सर्व अपूर्ण इच्छा ह्या पूर्ण होतात। यासोबतच त्यांच्या जीवनामध्ये शुभयोग जुळून येत असतो। जीवनातील सर्व अडचणी या दूर होतात। काही केलेली वाईट कर्म असो पाप असेल त्यातून त्यांची मुक्तता होते। त्याचबरोबर अकाली मृत्यूची भीतीसुद्धा टळते। म्हणून या व्रताला अतिशय महत्त्व हे दिलं जातं। आपल्या वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी व्रतासोबतच आणि श्रीकृष्णाच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे प्रभावी उपायसुद्धा करण्यासाठी सांगण्यात आलेले आहेत। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। आपल्याला आज श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला कापरासोबत अशी एक ही वस्तू ही जाळायची आहे। ही वस्तू जाळल्याने घरातील वास्तुदोष पितृदोष अडचणी नकारात्मकता या दूर होऊन 7 पिढ्याचं दारिद्र्य हे नष्ट होईल। कितीही कठीणातली कठीण इच्छाही पूर्ण होईल। साक्षात श्रीकृष्ण हे प्रसन्न होतील असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, आज श्रावण महिन्यातील 4था सोमवार आहे आणि या 4थ्या सोमवारी श्रीकृष्ण जन्माष्टमी आलेली आहे। यामुळे या दिवसाचं महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढलेलं आहे। या दिवशी गजकेसरी योगासोबतच अनेक शुभयोग जे जुळून आलेले आहेत। हे योगावरती आपण जर घरामध्ये काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्याचं निश्चितच आपल्याला फळ हे प्राप्त होणार आहे। म्हणून आपल्याला हा उपाय सायंकाळी 6 ते 9 या टाईममध्ये तुम्हाला करायचा आहे। या वेळेतच तुम्हाला करायचा आहे। पण तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा करू शकता, काही हरकत नाही। कारण आपण रात्री 12 वाजता कृष्णाचा जन्म हे करत असतो। त्यामुळे तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय केला तरीही चालते, काही हरकत नाही। या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक प्लेट घ्यायची आहे। अशी थोडीशी छोटी बी नाही मोठी बी नाही, थोडी मध्यम आकाराची तुम्हाला प्लेट घ्यायची आहे। त्यावर तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत। अक्षता तुम्हाला त्यावरती त्या प्लेटवरती तुम्हाला ठेवायच्या आहेत। आणि त्यावरती तुम्हाला एक शेणाची गौरी ठेवायची आहे। आता शहरामध्ये तर विकतच आणावं लागते। असं 40-50 रुपयाला एक पाकिट भेटते 5 गौरीचं। असं अगदी साधारण आकाराच्या असतात। समजा आपल्या एका मोठ्या बांगडी एवढ्या आकाराच्या अशा 5 भेटतात एका पाकिटमध्ये। तुमच्याकडे असेल तर तुम्हाला ते घ्यायचे आहे, नसेल तर तुम्हाला जिथे पूजेचं सामान भेटते तिथं तुम्हाला हे विकत भेटते। गावाकडे तर प्रत्येकाच्या घरी गौऱ्या असतातच, पण शहरामध्ये भेटत नाहीत। तर ते पाकिट भेटते तुम्हाला 40-50 रुपयाला। त्यामध्ये 5 गौऱ्या दिलेल्या असतात मीडियम साईजच्या। तर त्यातली एक गौरी तुम्हाला त्या तांदळावरती ठेवायची आहे। एक प्लेट घ्यायची आहे, प्लेटवरती तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहेत, अक्षता ठेवायच्या आहेत। त्या अक्षतावरती तुम्हाला ही गौरी ठेवायची आहे। त्या गौरीवरती तुम्हाला 3 अख्ख्या फुलवाल्या लवंगा ठेवायच्या आहेत आणि 3 तुम्हाला भीमसेनी कापूरच्या वड्या ठेवायच्या आहेत। तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर तुमच्या घरामध्ये जो कापूर आहे त्याच्यात तुम्हाला 3 वड्या ठेवायच्या आहेत आणि 3 लवंगा ठेवायच्या आहेत। अगदी अर्धा चमचा त्यावर तुम्हाला तूप टाकायचं आहे आणि हे तुम्हाला देवघराच्या समोर हे तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे। हे प्रज्वलित झाल्याच्या नंतर याचा धूर तुम्हाला पूर्ण घरभर हे घेऊन फिरायचं आहे। तुमचा मेन उंबरठा तुम्हाला उघडा करायचा आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत तुम्हाला या गौरीचा धूर आहे त्या शेणाच्या गौरीचा धूर आहे ते संपूर्ण तुम्हाला घरभर हे फिरवायचं आहे। ही प्लेट घेऊन तुम्हाला संपूर्ण घरभर फिरवायची आहे। तुम्ही हे संपूर्ण घरभर जर फिरवलं आज
चौथ्या सोमवारी तर घरातलं तुमच्या जे नकारात्मकता आहे ते निघून जाण्यास तुम्हाला मदत होईल. जे वास्तुदोष आहे ते तुमचा पूर्णपणे संपून जाईल. पितृदोष, वास्तुदोष हे संपूर्णपणे निघून जाण्यासाठी तुम्हाला आज हे कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी ही सेवा करायची आहे, हे उपाय करायचा आहे. आणि त्यातल्या त्यात आज श्रावणातील चौथा सोमवारसुद्धा आलेला आहे. खूप चांगला योग हा जुळून आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला ही सेवा आहे, हे उपाय आहे ते आज सायंकाळी करायचं आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.